बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। 1.5 महिन्याच्या दीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर आज शाळांची दारं पुन्हा खुली झाली। आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला। अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं शानदार स्वागत झालं। शाळेसमोर उभारलेल्या रंगीबेरंगी फुग्यांच्या कमानी आणि तोरणं, रांगोळी, गुलाब पुष्प यातून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। त्यामुळे गेले 1.5 महिना सुना असणारा शाळांचा परिसर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आगमनानं गजबजून गेला। दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सरनोबत वाडीसह काही शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत झालं। 1.5 महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आज चिमुकल्यांची पावलं पुन्हा शाळेकडे वळली। त्यामुळे शाळेच्या इमारतींमध्ये पुन्हा एकदा चैतन्य पसरलं। शाळेच्या पहिल्याच दिवशी सरनोबतवाडी इथल्या विकास विद्या मंदिर शाळेमध्ये पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। खासदार धनंजय महाडिक आणि नवागत विद्यार्थ्यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। यावेळी खासदार धनंजय महाडिक तसंच पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार आणि पौष्टिक आहार दिला जातो। त्यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य उत्तम राहतं। या शाळांना प्रशस्त मैदानं उपलब्ध असून विद्यार्थ्यांना खेळ आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी करून त्यांच्या आवडीनिवडी जोपासल्या पाहिजेत। विद्यार्थ्यांना दररोज किमान 1 तास मैदानावर खेळण्याची संधी दिल्यास ते मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहतील। खेळामुळे यश अपयश पचवण्याची क्षमता विकसित होते, आरोग्य सुधारतं आणि चांगल्या सवयीही लागतात, असं खासदार धनंजय महाडिक म्हणाले। तर जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल यांनीही मनोगत व्यक्त केलं। शालेय प्रवेशाच्या निमित्तानं स्वतःचे शालेय दिवस आठवल्याचं सांगत शाळेचा पहिला दिवस असूनही विद्यार्थी आनंदानं आणि उत्साहानं शाळेत आले आहेत। शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण केल्यामुळेच हे शक्य झाल्याचं त्यांनी नमूद केलं। कार्यक्रमात मुख्याध्यापक अंबादास बडे आणि शिक्षक रवींद्र केदार यांनीही मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे SB कदम, विस्तार अधिकारी प्रकाश आंग्रे, उपसरपंच गीता अडसूळ, ग्रामपंचायत सदस्य नंदा अडसूळ, प्रमोद कांबळे, दीपक अडसूळ, रोहन चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गजबर, प्रियांका माने, निवास माने, रवी पाटील, प्राजक्ता कांबळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते। कोल्हापुरातील दुधाळीमधील नूतन आदर्श विद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं जल्लोषी स्वागत केलं। इथं विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पाना फुलांची आणि रंगीबेरंगी फुग्यांची सजावट केली होती। संस्थेचे संचालक विजय कुंभार, खजानीस कुसुम भोसले, मुख्याध्यापिका बबिता करंबळकर, अनुपमा कांबळे यांच्यासह शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय केला। जुन्या विद्यार्थ्यांनी पहिलीतील चिमुकल्यांचं ढोल ताशाच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात स्वागत केलं। नवीन कपडे, नवीन शालेय साहित्य, नवे सवंगडी मिळाल्यामुळं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। तर काही चिमुकले नवे विद्यार्थी मात्र आज बावरलेले दिसत होते। शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना शासनाच्या उपक्रमातून मिळालेल्या पाठ्यपुस्तकांचं वितरण करण्यात आलं। न्यू हायस्कूल, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, राणा सामाणी, विमला गोयंका स्कूलमध्ये सेल्फी पॉइंट बनवला होता। अधिकारी, शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनियर, सैनिक यांचे फोटो असलेला सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता। त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सेल्फी घेतला। बालवाडी आणि पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या नवागतांचं फुगे आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं। कोल्हापूर महापालिकेच्या 8 नंबर शाळेतील विद्यार्थ्यांना राजस्थानी महिला मंडळाच्या वतीनं खाऊ, वह्या आणि शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। यावेळी राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा रेखा सारडा, क्षमा मालाणी, कविता अग्रवाल, सरोज बन्सल, स्नेहा सारडा यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। नागोजीराव पाटणकर हायस्कूल आणि प्राथमिक विद्यालयाच्या वतीनं लेझिमच्या तालावर विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। सर्व विद्यार्थ्यांचं संस्थेचे अध्यक्ष बाळ पाटणकर, मुख्याध्यापक HR सत्रे आणि सर्व शिक्षक तसंच विद्यार्थ्यांनी फुलांच्या पाकळ्या टाकून स्वागत केलं। विद्यार्थ्यांना उद्योगपती शंकर दुलानी यांच्या हस्ते मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटप केलं। यावेळी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली। आज मनापासून प्रतिज्ञा करतो की मी कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही। तंबाखू, गुटखा,
इतर सर्व व्यसनापासून इतर सर्व व्यसनापासून दूर राहीन. नवीन दप्तर, नवीन पुस्तकं, नवे शिक्षक, सोबतीला विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी केलेली फुलांची सजावट असं चित्र सर्वच शाळांमध्ये पहिल्या दिवशी पाहायला मिळतं. पण कोल्हापूर महापालिकेच्या नेहरूनगर विद्यालयात मात्र एक वेगळं आणि उत्साही चित्र पाहायला मिळालं. शाळेनं मुलांना मोनोरेलची सफर घडवून आणली. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोनोरेलमधून फेरफटका मारण्याची संधी मिळाल्यानं त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. शाळेमध्ये कल्पक सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. या सेल्फी पॉईंटवर लावलेल्या आरशात जेव्हा मुलांनी स्वतःची हसरी प्रतिमा पाहिली तेव्हा त्यांचे चेहरे अधिकच खुलले होते. तसंच प्रत्येक विद्यार्थ्याच्या डाव्या हाताचा ठसा रंगाच्या माध्यमातून शाळेच्या भिंतीवर घेण्यात आला. आपल्या छोट्या हाताचे उमटलेले हे ठसे भिंतीवर कायमस्वरूपी कैद करून मुलांनी त्यांच्या शालेय प्रवासाची पहिली खूण मागं ठेवली. विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी डाएटच्या अधिव्याख्याता तेजस्विनी आळवेकर, नगरसेविका रेखा उगवे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मुख्याध्यापिका नलिनी साळुंखे, शिवाजी गुरव, संदीप जाधव यांच्यासह सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सेवन्थ डे हायर सेकंडरी स्कूलमध्ये लहान मुलांच्या आवडीचं मिकी माऊस आणि चॉकलेट देऊन त्यांचं शाळेमध्ये स्वागत करण्यात आलं. प्राचार्य टी मोहनराव, मुख्याध्यापक मनोहर कर्नाड, विनोद आवळे आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं स्वागत करून पाठ्यपुस्तकांचं वितरण केलं. प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी प्रशालेमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत वाद्यांच्या गजरात, गुलाब पुष्प आणि खाऊ देऊन करण्यात आलं. शालेय प्रार्थनेनंतर सर्व विद्यार्थ्यांना नशामुक्त अभियानाअंतर्गत शपथ देण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वितरण करण्यात आलं. दी न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित विम लोहिया कर्णबधीर विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव रंगला. मूकबधीर विद्यार्थ्यांचं फुलांच्या पायघड्या आणि पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं. इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित स्वयं विशेष मुलांच्या शाळेमध्ये मुलांना चॉकलेट आणि शालेय साहित्य देण्यात आलं. सहाय्यक दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी साधना कांबळे यांच्यासह शिक्षक आणि पालक यावेळी उपस्थित होते. इचलकरंजी महापालिकेच्या एकूण 33 शाळा आहेत. या शाळांसह शहरातील अन्य शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात झाला. महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील, शिक्षणाधिकारी बी.एम. कासार, प्रशासन अधिकारी इरफान पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली नवागतांच्या स्वागतासाठी प्रत्येक शाळेत वेगवेगळं नियोजन केलं होतं. महापालिकेच्या टागोर विद्यानिकेतनमध्ये पहिलीत प्रवेश घेतलेल्या 120 तर अन्य वर्गातील 78 विद्यार्थ्यांचं स्वागत रोपटं देऊन करण्यात आलं. तसंच याच शाळेतील 6वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांनी सायकलवरून रॅली काढून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या, नगरसेविका स्नेहल रावळ, सुरेखा जाधव, नितेश पोवार, शिक्षणाधिकारी बी.एम. कासार, मुख्याध्यापिका अलका शेलार, पर्यवेक्षक राजेंद्र घोडके, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रियांका शेटके, दीपक रावळ उपस्थित होते. तर श्रीमंत घोरपडे शाळेतील पहिलीच्या वर्गात 21 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय. या नवागतांचं स्वागत मुख्याध्यापक गणेश साळुंखे यांच्यासह सहाय्यक शिक्षकांनी केलं. या विद्यार्थ्यांच्या बुलेटवरून काढलेल्या रॅलीनं नागरिकांचं लक्ष वेधलं. यावेळी शाळा वाचवा, शाळा जगवा असा संदेश देण्यात आला. या प्रवेशोत्सवाच्या वेळी नगरसेवक मारुती पाथरवट, रवी जावळे, पप्पू दास, विष्णू देढे, सुभाष कसबे उपस्थित होते.